नमस्कार मंडळी, मी अजय तुम्मे, संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार संघर्ष समिती तथा यशदा टीचर ऑफ ट्रेनर. माझा नंबर आहे 9764 48 66 39. दुसरा नंबर आहे 9518 322 716. हे दोन्ही नंबर माझे व्हॉट्सअप आहेत. तुम्हाला कधी अडचण पडली तर तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता. माहिती अधिकारासाठी मी स्वतःला अर्पण करून दिलेला आहे. त्यामुळे माहिती अधिकार हा कायदा खूप चांगला आहे आणि तो सक्षम व्हावा आणि तो पुढे असाच अविरत चालू राहावा आणि माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून पारदर्शकता यावी यासाठी माझे प्रयत्न चाललेले आहेत. पण जोपर्यंत आपण सगळे एकत्र येणार नाही तोपर्यंत ही पारदर्शकता येऊ शकेल असं मला वाटत नाही. कारण त्यांना माहीत झालेले काम करणारे 2-4 लोक आहेत आणि बघ्याची भूमिका घेणारे 96 लोक आहेत. म्हणजे 100पैकी 96 लोक हे बघ्याची भूमिका घेत आहेत. फक्त 4च लोक हे कामामध्ये आहेत. 4 लोकांपैकी 2 लोकच मातब्बर आहेत जी जातीने याकडे स्वतःला झिजवून घेत आहेत. त्या 2 लोकांचा 50% मी सांगू शकत नाही, पण ही वास्तविक सत्यता आहे. पण असो, माहिती अधिकार जर आपल्याला समजला असेल वा नसेल, समजला असेल तर तुम्ही काय माहिती मागताय, कशासाठी मागताय. या कायद्यामध्ये तरतूद तर नाही की तुम्ही माहिती कशासाठी मागताय. तरी पण मला असं वाटतं की विनाकारण माहिती मागण्यात काही तथ्य नाही. एवढं माहिती घेऊन कराल काय तुम्ही. मी तर म्हणतो की प्रशासनाने जर योग्य कामं केलीत, सगळी कामं स्वच्छ इमानदारी केली आणि माहिती अधिकाराच्या माध्यमातून ज्यांनी कोणी माहिती मागितली त्यांना जर त्यांनी पुरवली तर मला असं वाटतं की हा महाराष्ट्रच काय अर्धा देश जो आहे तो अर्धा कर्जमुक्त होऊ शकतो. एवढी सगळी माहिती, कारण 2 रुपयाच्या माध्यमातून जर सरकारने हे सगळी माहिती द्यायला लागली तर सरकारकडे जो काही याच्या माध्यमातून जो कर जमा होईल तो खूप मोठ्या प्रमाणात होतो. कारण झेरॉक्सला फक्त 50 पैसे ते 60 पैसे खर्च आहे एका कॉपी मागं आणि ₹1.40 प्रॉफिट आहे. जर खरोखरच इमानीद्वारे जर सगळे कार्यालयीन कर्मचारी अधिकारी जर काम केली आणि जी माहिती मागतो आपण ती माहिती जर त्यांनी दिली तर मला वाटतं हा खूप मोठा महसूल शासनाला जमा होऊ शकतो. पण कसं आहे ना, पारदर्शक काम करणारी चांगला विचार करू शकतात आणि जे स्वार्थामध्ये बुडालेली भ्रष्टाचारी लोक असतात, फसवणूक करणारी असतात की ज्यांच्या दिमागात फक्त लालच भरलेले आणि कोणाबद्दल आदर प्रेम सन्मान नाही, अशी लोक कधीच चांगला विचार करू शकत नाही. हे वास्तव सत्य आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलोत की कोर्टावरील 3 आदेश मी तुम्हाला समजून सांगितलेले. आता आपण 4था बघूया. माहितीचा अधिकार अधिनियमाखालील दंडात्मक कारवाईमधील संयुक्त जबाबदारी. ही याचिका आहे मुंबई उच्च न्यायालय रिट याचिका क्रमांक 1869/2008 दिनांक 24/3/2008 श्री अमर मारुती साळुंके याचिकाकर्ता व इतर विरुद्ध राज्य माहिती आयोग मुंबई उत्तरवादी. सदर प्रकरणात याचिकाकर्ते व तहसीलदार यांना झालेल्या दंडात्मक कारवाईविषयी दाद मागितली होती. सर्व याचिकाकर्ते हे तहसील कार्यालयात काम करत होते. याचिकाकर्त्यांचे असे म्हणणे होते की माहिती न देण्यासंदर्भातील चूक ही त्यांची नसून त्याबाबतची सर्व जबाबदारी तहसीलदार यांची आहे. कारण तहसीलदार यांनीच सदर प्रकरणात त्यांच्या कार्यालयाने चूक केली असे मान्य केले होते. माहिती आयुक्त यांनी जबाबदारी निश्चित करताना सदर प्रकरणाचा सखोल अभ्यास केला असल्याचे निदर्शनास आले. तसेच या प्रकरणाचे पुनर्विलोकन केल्यानंतर सुद्धा दिलेले आदेश योग्यच आहेत असे त्यांच्या निदर्शनास आले. सदर प्रकरणात याचिकाकर्ते हे केवळ आपला दोष दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत असे अनुमान काढून मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. जनमाहिती अधिकारी यांच्याकडे माहिती मागितली होती. माहिती मागितल्यानंतर अपिली अधिकारी असते तहसीलदार. जनमाहिती अधिकारी हे नायब तहसीलदार असतात. म्हणून राज्य माहिती आयोगाने यांच्यावर जनमाहिती अधिकारी याच्यावर शास्ती ठोठावली. शास्ती ठोठावल्यानंतर काही सूचना अपिली अधिकारी म्हणजे तहसीलदार यांनी दिलेल्या होत्या. त्या दिलेल्या सूचना त्यांनी पाळायच्या होत्या. पण याचं असं म्हणणं आहे जनमाहिती अधिकारी सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ते दोषी आहेत, त्यांच्यावर दंड लागायला पाहिजे, आमच्यावर नाही. पण ते कोर्टाने ते मान्य केलेलं नाही. ते वरिष्ठ अधिकारी या सूचना देण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांना सूचना दिल्या म्हणून ते दोषी होतात असं नाही, असं कोर्टाचं म्हणणं झालं आणि या माध्यमातून कोर्टाने ही याचिका फेटाळली. हे लक्षात आलं नसेल तर तुम्ही सविस्तर मला फोन करा, मी तुम्हाला समजावून सांगेन. 5वा आहे माहिती आयुक्तांच्या आदेशानंतर देखील माहिती न दिल्याबाबत. हे आहे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय रिट याचिका क्रमांक 4109 दिनांक 29/2/2008
शफीक उल जमान IAS पैकी झफीर उल जमान याचिकाकर्तेविरुद्ध मुख्य माहिती आयुक्त आंध्र प्रदेश व इतर उत्तरवादी. मोहम्मद शफीक उल जमान या IAS अधिकाऱ्याने ही रीट याचिका दाखल केली होती. या प्रकरणी याचिकाकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो राज्यातील ज्या IAS अधिकाऱ्याची चौकशी केलेली आहे व विभागीय चौकशी किंवा खटला दाखल करण्याचे प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत अशा अधिकाऱ्यांची यादी मागवली होती. या प्रकरणात सुरुवातीला याचिकाकर्त्याला माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे त्यांनी मुख्य माहिती आयुक्तांकडे कलम 18 खाली दाद मागितली. मुख्य माहिती आयुक्तांकडे प्रकरण प्रलंबित असताना शासनाच्या सचिवांनी ही माहिती कायद्याचे कलम 8(1)ज व 8(1)(3) नुसार देता येत नाही असे म्हटले होते. त्यानंतर याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. मुख्य माहिती आयुक्तांनी निर्देश देऊनसुद्धा माहिती न देण्याची वृत्ती योग्य नसून 2 आठवड्यांच्या आत माहिती देण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश पारित केले. कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल तर पुन्हा हे वारंवार तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माहिती मागितली होती अँटी करप्शन ब्युरोला की आजपर्यंत किती अधिकाऱ्यांना IAS अधिकाऱ्यांना तुम्ही याच्यामध्ये पकडले आणि कोणाकोणावर कारवाई केली. साधी सोळी सरळ माहिती आहे, काही लपवण्यासारखं नाही आहे. पण त्यांनी काय म्हटलं याच्यामध्ये की हे कलम 8चं जे कुठेच उल्लेख होत नाही. गोपनीयता जर सोडली, जे युद्धविषयक यंत्रणा आहे आपली, जे राज्याची सिक्युरिटी आहे, देशाची सिक्युरिटी आहे, अशा गोष्टी ज्या देशाबाहेर जर पडल्या तर देशाचं नुकसान होऊ शकतो, जनतेचं नुकसान होऊ शकतं. या माहित्या जर सोडल्या तर बाकी कुठल्याच माहिती कलम 8मध्ये येत नाही. कुठलंही कार्यालय असो, अँटी करप्शन ब्युरोसुद्धा याच्यामध्ये येत नाही. कारण अँटी करप्शन ब्युरो हे पारदर्शक काम करणारं एक ब्युरो आहे, पोलिसांचाच एक विभाग आहे. मग पारदर्शक कारभार करत असताना तुम्ही त्यांची नावं जाहीर करायला पाहिजे कलम 4 अन्वये. मग ते जाहीर करताना तुम्हाला जे खुले प्रकट आहे त्याला तुम्ही 8 प्रमाणे नाकारण्याचं कारणच नाही. तरी पण यांनी ते नाकारलं. पण कोर्टाने ते रद्दबातल केलं आणि म्हटलं की ही माहिती देण्यासारखी आहे म्हणून ती माहिती देऊन टाका, आणि कोर्टाने हे योग्य निर्णय दिला. म्हणून माहिती अधिकारामध्ये माहिती मागत असताना लक्षात ठेवा की माहिती मिळाली नाही. जर तुम्ही 30 दिवसामध्ये माहिती एक अर्ज लावले, 30 दिवसात माहिती प्राप्त नाही झाली, प्रथम अपील तुम्ही दाखल केले. प्रथम अपील दाखल केल्यानंतर प्रथम अपील अधिकाऱ्यांना 8 ते 10 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये माहिती देण्याचे आदेश केले. ते आदेश दिल्यानंतर परत तुम्ही राज्य माहिती आयोगाकडे, त्यांनी माहिती दिली नाही जनमाहिती अधिकाऱ्यांनी, तुम्ही राज्य माहिती आयोगाकडे अपील केली, तर अपील दाखल करण्याचे प्रावधान नाहीच आहे. मुळात अपील दाखल करण्याची गरज नाही. कारण कलम 18 तुम्हाला हे सांगते की जे आदेश झालेले आहे त्या आदेशाच्या विरुद्ध तुम्ही तक्रार करायची आहे, दाद किंवा मागायची आहे. जर यांनी तुमच्याकडे शुल्क कळवलेले आहे, शुल्काकडे तुम्हाला अवाजवी वाटलेले आहेत ना, अवाजवी वाटल्यानंतर ज्यांनी तुम्हाला सांगितले, कोण आपल्या प्रथम अपील अधिकाऱ्यांनीसुद्धा सांगितले हे शुल्क तुम्हाला भरावे लागतील, अशा वेळेस तुम्ही दाद मागू शकता, म्हणजे अपील करू शकता, द्वितीय अपील करू शकता. पण ज्यामध्ये तुमच्याकडून आदेश झालेले आहेत अशा वेळेस तुम्ही सरळ ते कलम 18 अंतर्गत ते तक्रार लावायला पाहिजे. म्हणजे जेवढा कालावधी तुम्ही अर्ज म्हणजे द्वितीय अपील दाखल केल्यानंतर लागतो त्याच्या आधीच तुमच्या ह्या तक्रारी निकाली निघू शकतात आणि तुम्हाला न्याय मिळू शकतो. तर कलम 18वर आपण येऊच एका दिवशी, मी तुम्हाला समजून सांगेनच. कलम 18, कलम 4, कलम 8 हे म्हणजे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. 20वरसुद्धा आपण बोलणार आहोत, 19वरसुद्धा आपण बोलणार आहोत, आणि एक एक करून मी हे सगळे कायदे घेणार आहेत, म्हणजे कलमा घेणार आहे. त्या कलमावर तुम्हाला माहिती देणार आहे. त्यासोबतच BNS धारा 198 पासून ते 256 पर्यंत जेवढ्या बी लोकसेवकांबद्दलच्या कलमा आहेत त्याच्यावरसुद्धा मी तुम्हाला माहिती देईन. आणि संविधान 2 कलमात जातीनं तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. कलम 1 म्हणजे संविधान अनुच्छेद 51 आणि संविधान अनुच्छेद 19 हे 2 फार महत्त्वाचे आहेत, जे तुमच्या लक्षात राहणं फार गरजेचं आहे. कुठंतरी कायदा आपण जोपर्यंत पूर्णपणे शिकत नाही तोपर्यंत परिपक्वता आपल्यामध्ये येत नाही, आपल्याला दाद दिली जाणार नाही. जेवढं तुम्हाला वेळ मिळते जास्तीत जास्त ह्या कायदा शिकण्यामध्ये घालवा, नक्कीच तुमची अडचणी दूर होतील. कारण शिक्षण कधीच वाया जात नसते. आपण नको त्या माणसाला विचारत असतो, भीक मागत असतो, पण भीक मागण्यापेक्षा शिका ना तुम्ही. इथं फुकट भेटत आहे म्हणून तुम्ही ते येत नाही, तुम्ही शिकायला पाहत नाही, तुम्ही विचारायला पाहत नाही, बोला म्हटलं की बोलायला पाहत नाही. आणि नको तिथं नाक खूप असतं. राजकारणी बोललं की पटकन राजकारणाच्या मागं धावतं, जेव्हा की तुम्हाला माहिती आहे ह्या राजकारणी या देशाचा वाटोळा करून ठेवलेला आहे. चांगले कायदे आणि कुचकामी करून ठेवलेले आहेत. त्यांची सत्ता हातामध्ये मिळाली आणि स्वतःला गलेलट्ट करून घेतलं आणि स्वतःला कसे सोडवता येतील म्हणून वाटत तसे कायदे करून घेतले यांनी. त्यांचं नुकसान काही होणार नाही, कारण त्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे. आपल्या कमी केलेल्या कमाईचा आपल्याला लुबाडलेला पैसा त्यांच्याकडे काही कमी नाही, पण आपल्याकडे कुठला पैसा आहे? रोजीरोटी केल्याशिवाय आपली पोटं भरत नाही. मग अशा बैमान राजकारण्यांच्या मागं धावण्यापेक्षा या कायदा शिकण्यामध्ये जर तुम्ही वेळ घालवाल तर मला वाटतं की नक्कीच तुमच्या मुलांचं भविष्य आणि तुमचं भविष्य तुम्ही सुधाराल. धन्यवाद.